ओके। आनंद भारती तर्कशील द तर्कशील यूट्यूब चैनल पर आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत अभिनंदन। आज दरअसल यहाँ नवयान धम्मचक्र बुद्ध विहार गोराई में हूँ। जैसा कि आपको पता है अप्रोक्सीमेटली 8:15 के आसपास बजे हैं और आज यहाँ पर दरअसल इस बुद्ध विहार में गुरु पूर्णिमा के अवसर पर एक खीरदान की व्यवस्था होती है और इस समय मैं मेन रोड पर हूँ। ज़रा सा ये दिखा दीजिए, पूरा दिखाइए, ये पूरा दिखा दीजिए जी। और ये जो है जी ठीक ठीक ठीक, थोड़ा सा यहाँ दिखाइए, यहाँ दिखा दीजिए। देखिए ऐसा है कि ये है धम्मचक्र, यही है अशोक चक्र। और जैसे ही लोग अपने गाड़ी पे इसको लगा लेते हैं तो लोगों के दिमाग में आ जाता है कि अरे यार ऐसा है। ऐसी कोई बात नहीं है, ये गाड़ी पे लग सकता है, झंडे पे लग सकता है, हर जगह लग सकता है। लेकिन ये लोग वही लोग लगाते हैं जो कि अपने देश से प्यार करते हैं, वही लोग लगाएंगे। क्योंकि अपने देश का जो तिरंगा झंडा है, आपको हम बता दूं, आन बान शान जो तिरंगा झंडा है, और दरअसल उसमें जो चक्र है वही अशोक चक्र है और वही धम्म चक्र है। ये फिर दिखाइए, ये देखिए इन्होंने जय भीम लिखा है और ये चक्र लगाया है जी। और ये गाड़ी पर वही लोग लगाते हैं जिसको अपने देश से प्यार है जी। अब यहाँ दिखा दीजिए, ये देखिए ऑलरेडी 3 मंजिला बना हुआ है और बहुत ही ज़बरदस्त है। और ये सीढ़ी है, ये सीढ़ी ज़बरदस्त है, ऊपर अभ्यासिका है, इसके ऊपर लाइब्रेरी है और ये बीच रोड पर अपना पंचशील का झंडा लहरा रहा है। और आपको बता दूं ये बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर के नाम से ये दरअसल रोड है। और आपको कहीं एक गोराई पुल है आगे, उसके पहले पड़ता है और यही बगल में गोराई पुल का बस स्टॉप है और ये बोध वृक्ष है और सामने सम्राट अशोक का लाट लगा हुआ है। और ये पंचशील का जो झंडा है एक आपका पहचान है, 5 सील। 5 सील में बुद्ध ने कहा दुनिया का हर काम करना, 5 काम मत करना, वही दर्शाता है। और बाकी अर्थ तो बहुत सारी चीज़ हैं, बताने की ज़रूरत नहीं है। प्राण हिंसा नहीं करना, चोरी नहीं करना, दुर्व्यवहार नहीं करना, झूठ नहीं बोलना और इसके साथ साथ में मादक पदार्थों का सेवन नहीं करना। यस, होल्ड रखिए, होल्ड। तसेच आजपासून आपल्या विहारामध्ये वर्षावासात सुरुवात होत आहे। तर दर रविवारी हा वर्षावासाचा कार्यक्रम सुरू होईल आणि आपल्या विहारामध्ये प्रबोधन केलं जाईल। तर त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख पाहुणे सुनील आयुष्यमान सुनील कांबळे यांना आमंत्रित केलेले आहे। तर तथागतांचे पहिले धम्मचक्र प्रवर्तन या विषयावर त्यांनी आपणास प्रबोधन करावे याची मी त्यांना विनंती करते। सुनील कांबळे सरांबद्दल सांगू इच्छितो की आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा बौद्ध धर्माच्या अभ्यासामध्ये अनेक कुटुंब तुम्हाला दिसतील, पण अभ्यास असणं आणि व्यासंग असणं आणि त्या अनुषंगाने लोकांना माहिती देणं, त्यापैकी मला सुनील कांबळे एक वाटला। कारण मी त्यांना पहिल्यांदा ऐकलं आणि ऐकल्यानंतर मला असं वाटलं की सरांकडे जे बौद्ध धर्माचं जे ज्ञान आहे ते मला अभ्यासिक येत आहे आणि म्हणून कांबळे साहेबांनी विनंती केली। तर हा झाला त्यांचा माझा आणि त्यांचा जो परिचय झाला त्या अनुषंगाने। सोबत सुनील कांबळे साहेब माझी माहिती तर म्हणजे माझी स्मरण क्षमता बरोबर जर आहे तर मला आठवतं साहेब तुम्ही एअर इंडियामध्ये कामाला होता। परफेक्ट सर। आणि एअर इंडियामध्ये कामाला होत्यानंतर सर रिटायर झाले आणि नंतर सरांनी पूर्णपणे हे धर्माचं काम म्हणा आणि पालीमध्ये चांगला अभ्यास करून समाजाचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। ह्या 2 गोष्टी मला बघितल्या। सोबतच सरांनी अनेक सर्टिफिकेशन पण केलेले आहेत, पण हे माझं अल्पशा ज्ञान आहे की मी तसं आठवून बोलू शकलो नाही आणि माय मिस्टेक, सॉरी सर। पण मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही प्रबोधन सुरू करताना कृपया आपली डिटेल ओळख सांगा, ही आपली विनंती असेल। सॉरी फॉर दॅट सर। विनंती आहे मला किती वेळ मिळेल याची द्यावी, जेणेकरून म्हणजे मग मला संपूर्ण वर्ग करता। ओके, तुम्हाला आवाज येतो सगळ्यांना? ठीक आहे, मला खूप जास्त वेळ देण्यात आला आहे, इतका वेळ मी घेणार नाही, पण त्यानुसार मला थोडंसं विस्तृतपणे विस्ताराने जरा घ्यायचं आणि त्या वेळेने लागेल। सर्वांना जय भीम आणि सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा। प्रथमतः थोडीशी सुरुवात माझ्यापासून करतो।
अनेक वर्षापूर्वी माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे मी साधारण 1-1.5 महिना घरी होतो. त्या दरम्यान मी बाबासाहेबांचं बुद्ध आणि धम्म पुस्तक वाचलं. साधारण 45 वर्षापूर्वी ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की आतापर्यंत आम्ही जे काही समाजकार्य केलं आणि जे काही समाजाचं नेतृत्व केलं ते ऐकिवाद ज्ञानाने केलं. त्या पुस्तकाने मला ही प्रेरणा दिली की आपलं सत्य काय हे जाणावं शोधावं. आणि तेव्हापासून मी बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अनेकांची मतं अशी आहेत की हे जे एक पुस्तक आहे बुद्ध आणि धम्म ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित आपले अनुयायी आहेत. या सर्वांना मी जय भीम करते. क्रांतिकारी जय भीम. सर व्यासपीठावर सुनील कांबळे सर आहेत, यांचे प्रथम मी आभार व्यक्त करते कारण त्यांनी आपल्याला त्याचा अमूल्य वेळ आपल्याला दिला व आजचा जो दिवस आहे आषाढी पौर्णिमा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन याबद्दल आपल्याला माहिती दिली. आणि खरोखर सर की पाली भाषा ही 2600 वर्षाची भाषा आहे ती आणि आपल्यापर्यंत आणणारे जी आपली नाळ जोडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला आणि त्याद्वारे आपल्याला या धम्माची माहिती मिळत गेली. आणि सगळे जे मार्गदर्शन करणारे जे पण आपण आहात त्यांना सगळ्यांना मी खूप आभार व्यक्त करते कारण जर बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला नसता तर आपल्याला बौद्ध धम्म हा काय आहे हे खरोखर माहिती नसतं. त्याचे आचरण किती कडक आहेत, किती धारदार आचरण आहे. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिली त्याच्यामध्ये सगळं ज्ञात आहे की खूप धारदार आचरण